मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त गुलाबाचं फूल, महागड्या भेटवस्तू किंवा गोड शब्द नसतात. खरं प्रेम म्हणजे प्रत्येक सुखदुःखात एकमेकांच्या हातात हात घालून चालणं, न बोलताही मनातील भावना समजून घेणं आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ न सोडणं. मित्रांनो, आजची ही कथा अशाच दोन जीवांची आहे, ज्यांच्याकडे पैसा कमी होता पण प्रेम मात्र भरपूर अमाप होतं. ज्यांच्या छोट्या छोट्या क्षणात एवढं मोठं प्रेम दडलं होतं की आयुष्यभर एकमेकांची ताकद बनून राहील. चला तर मग ऐकूयात अशा सुंदर, हळव्या आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या प्रेम गोष्ट. चला तर करूयात आजच्या सुंदर गोष्टीला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा व अशा छान छान गोष्टींना लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, हृदयस्पर्शी रोमॅन्टिक कथा. तिच्यासाठी तो. लग्नाच्या पहिल्या दिवशी तिने मनात एक इच्छा केली होती. मला श्रीमंत नवरा नको, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा साथीदार हवा होता. घर मोठं नव्हतं, उत्पन्न मर्यादित होतं, पण त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी असलेलं प्रेम मात्र अमाप होतं. सकाळी तो कामावर जायचा आणि ती घर सांभाळायची. संध्याकाळी तो दमून घरी आला की ती पाण्याचा ग्लास पुढे करायची. तो तिच्याकडे पाहून हसायचा आणि म्हणायचा, तू समोर दिसलीस की माझा सगळा थकवा निघून जातो. पैसे कमी असल्यामुळे अनेकदा दोघांनी एकाच कपातून चहा घेतला, एकाच प्लेटमध्ये जेवले, पावसात एकाच छत्रीत भिजत चालले. त्या छोट्या छोट्या क्षणातच त्यांचं मोठं सुख दडलं होतं. एका दिवशी बाजारात तिला एक सुंदर साडी आवडली. तिने किंमत पाहिली आणि शांतपणे तिथून निघून गेली. तिने काहीच बोलली नाही, पण तिच्या नजरेतलं ते अपूर्ण स्वप्न त्यानं ओळखलं. पुढचे 2 महिने त्याने स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छा थांबवल्या आणि मित्रासोबतचा चहासुद्धा सोडला. अनावश्यक खर्च टाळला आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी तीच साडी तिच्या हातात ठेवली. ती साडी पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती इतकी खुश झाली आणि ती म्हणाली, एवढा खर्च कशाला केला? तो हसत म्हणाला, ही साडी महाग नाही, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू त्याहून लाख पट मौल्यवान आहे. हो, त्या दिवशी तिने त्याला घट्ट मिठी मारली. वर्ष गेली, केस पांढरे झाले, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या, पण त्यांचं प्रेम तसंच राहिलं. एके संध्याकाळी दोघे घराच्या अंगणात बसले होते. तिनं विचारलं, मी म्हातारी झाले आहे ना? त्यावर तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, तू बदलली आहेस, पण माझ्या प्रेमात नाही. आजही तू मला लग्नाच्या पहिल्या दिवसासारखीच अगदी सुंदर देखणी दिसत आहेस. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते. त्या दिवशी तिला समजलं, प्रेम म्हणजे रोज आय लव्ह यू म्हणणं नाही, तर प्रेम म्हणजे आयुष्यभर एकमेकांची काळजी घेणं आहे. एकमेकांच्या डोळ्यात न बोललेलं समजून घेणं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत साथ न सोडणं. हो मित्रांनो, खरं प्रेम कधीच संपत नाही, ते काळाबरोबर आणखीन गहिरं होत जातं. मित्रांनो, आजची ही सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. अशा चांगल्या कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळतील. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.